ऐकलात ना काय बुवा गायले ते? ह्या बुवांका किती समजावलात तरी पालत्या कड्यावर पाणी म्हणतात ना, जित्याची गोड मेल्याशिवाय जात नाही. तरी मी त्यांका मगाशी सांगितलंय रुचात्ता गावा आणि पचात्ता खावा, पण हे बुवा ऐकणारे नाही. आता पचात्ता खावा ह्याच्यापासून माका एक आठवण झाली म्हणून मी सांगतोय. एकदा काय झाला, कणकवलेच्या मंगल कार्यालयात लगीन होता. आमका दोघांका पत्रिका होती. लगीन लागला आणि सगळे पंक्तीक जेवक बसले. बुवा माझ्या बाजूक बसले आणि आडवो हात मारून पोटभर जेवले. इतक्यात काय झाला, एक वाडपी इलो. त्यांका बघून बुवा म्हणाले, हगडे रे मट्टा घेऊन ये. त्याका बिचारा काय माहीत बुवानी काहीतरी गडबड केली हा म्हणून तो धावत धावत गेलो आणि एक पेपर घेऊन इलो आणि त्यांना तो पेपर त्यांच्या हातात दिले. तेव्हा बुवा भडाकले, ह्याका काय मट्टा म्हणतात? बुवा वर आधी काय ता वाचा. तुम्ही माका सांगितलात मटा हाडू, मी मटा हाडले. अहो मटा म्हणजे काय तर महाराष्ट्र टाइम्स म्हणून म्हणते ना. किंवा माणसांना रुचात्ता गावचा आणि पचात्ता खावचा. ह्यात जर बुवानी ताक हाडा म्हणून सांगितला असता तर दिलं नसतं की नाही विचार्यान. तर असे हत हे अरुण बुवा म्हणून म्हणतोय, लोकांनी केला बुवा म्हणून काय बोलतच बोलावं. भजन सोडून बुवा तुम्ही तमाशात जाव. लोकांनी केला बुवा म्हणून काय बोलतच बोलावं. भजन सोडून बुवा तुम्ही तमाशात जाव. लोकांनी केला बुवा म्हणून काय भलतच बोलावं. भजन सोडून बुवा तुम्ही तमाशात जावं. लोकांनी केला बुवा म्हणून काय भलतच बोलावं. भजन सोडून बुवा तुम्ही तमाशात जावं. उतावळा नवरा गुडघ्याला बाजी बांधून चालणार नाही. असं बुवा बांधून चालणार नाही. असं बुवा बांधून चालणार नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला असं कधी करायचं नाही. अरे बुवा असं कधी करायचं नाही. अरे बुवा असं कधी करायचं नाही. ऐकावे जनाचे करावे मनाचे. ऐकावे जनाचे करावे मनात जाणी जरा ठेव. भजन सोडून बुवा तुम्ही तमाशात जाव. लोकांनी केला बुवा म्हणून काय भलतच बोलावं. भजन सोडून बुवा तुम्ही तमाशात जावं. लोकांनी केला बुवा म्हणून काय भलतच बोलावं. भजन सोडून बुवा तुम्ही तमाशात जावं. अति केल्याने होते माती हे तुला ठाऊक नाही. अरे बुवा हे तुला ठाऊक नाही. अरे बुवा हे तुला ठाऊक नाही. भल्या भल्यांची जिरली मस्ती तुला कसं कळत नाही. अरे बुवा तुला कसं कळत नाही. अरे बुवा तुला कसं कळत नाही. पाण्यात राहून माझ्याशिवाय र. पाण्यात राहून माझ्याशिवाय र कशाला बुवा हवं. भजन सोडून बुवा तुम्ही तमाशात जावं. लोकांनी केला बुवा म्हणून काय भलतच बोलावं. भजन सोडून बुवा तुम्ही तमाशात जावं. लोकांनी केला बुवा म्हणून काय भलतच बोलावं. भजन सोडून बुवा तुम्ही तमाशात जावं. विनाशकाले विपरीत बुद्धी नाशाला काळ. अरे बुवा नाशाला काळ. अरे बुवा नाशाला काळ. वेळ आल्यावर सोडत नाही टपलेला काळ. अरे बुवा टपलेला काळ. अरे बुवा टपलेला काळ. काशीराम सांगे मनापासून. काशीराम सांगे मनापासून पटवून घ्यावं. भजन सोडून बुवा तुम्ही तमाशात जावं. लोकांनी केला बुवा म्हणून काय भलतच बोलावं. भजन सोडून बुवा तुम्ही तमाशात जावं. लोकांनी केला बुवा म्हणून काय भलतच बोलावं. भजन सोडून बुवा तुम्ही तमाशात जावं. लोकांनी केला बुवा म्हणून काय भलतच बोलावं. भजन सोडून बुवा तुम्ही तमाशात जावं. लोकांनी केला बुवा म्हणून काय भलतच बोलावं. भजन सोडून बुवा तुम्ही तमाशात जावं.
भारुड आहे शापित गंधर्व. नशिबी आलं पदरी पडलं त्याला तर करणार काय. नशिबी आलं पदरी पडलं त्याला तर करणार काय. घडायचे ते घडून जाईल रडून भागणार ना. घडायचे ते घडून जाईल रडून भागणार ना. घडायचे ते घडून जाईल रडून भागणार ना. नशिबी आलं पदरी पडलं त्याला तर करणार काय. नशिबी आलं पदरी पडलं त्याला तर करणार काय. घडायचे ते घडून जाईल रडून भागणार नाही. घडायचे ते घडून जाईल रडून भागणार नाही. घडायचे ते घडून जाईल रडून भागणार नाही. चित्रकूट पर्वतावर प्रभू रामचंद्र यज्ञ करी बसले होते. बाजूला सीतामाई उभी होती. इतक्यात एक गंधर्व तेथे आला आणि सीतेला पाहून मोहित झाला. आणि काय करतो ते पहा. पाहुनी रूप सीते ते मना जाव घेई त्यात ते ओ. पाहुनी रूप सीते ते मना जाव घेई त्यात ते ओ. पाहुनिया रूप सीते ते मना जाव घेई त्यात ते ओ. पाहुनिया रूप सीते ते मना जाव घेई त्यात ते ओ. पाहुनिया रूप सीते ते सीतेचे लावण्यासारखं रूप पाहून गंधर्व वेडापिसा झाला आणि त्याने आपला वेश पालटून कावळ्याचं रूप घेतलं आणि सीतेकडे जाऊन चाळे करू लागला. काय म्हणतात ना, एखाद्या माणसाला वेड लागले की वेड्यापुढे कायदा शून्य. माणसाला कशाचे वेड असेल ते सांगता येत नाही. ह्या बुवांना सुद्धा पेंटिंगचं भारी वेड आहे. एकदा मी ना त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा बुवा काहीतरी गुणगुणत हवेतच ब्रश फिरवत बसले होते. काय बुवा काय करता. बुवा तंद्रीतून जागे झाले आणि म्हणतात, काय करणार बुवा, गुणगुणत देवीचं चित्र काढतोय. बुवा श्रीदेवीचं काढता का देवीचं काढताय. इथे तर चित्र दिसतच नाही आहे. तेव्हा बुवांच्या लक्षात आलं की आपण चित्र न काढता मनातल्या मनात काहीतरी स्वप्नात चित्र रंगवतोय. असं असतं बघा वेड. वेड लागलं या गंधर्वा वेड लागलं या. 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 सीतेला पाहून म्हणतो मनात भरली 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 या. वेड लागलं या गंधर्वा वेड लागलं या. वेड लागलं या गंधर्वा वेड लागलं या. वेड लागलं या गंधर्वा वेड लागलं या. हो, सीतेला त्याचे ते चाळे पाहून भयंकर राग आला. ती त्याच्याकडे डोळे वटवून पाहू लागली आणि काय केलं ते पहा. पाहे करुनी डोळे मोठे सीतामाईच्या क्रोध मनी दाटे. क्रोध मनी दाटे. पाहे करुनी डोळे मोठे सीतामाईच्या क्रोध मनी दाटे. क्रोध मनी दाटे. पाहे करुनी डोळे मोठे सीतामाईच्या क्रोध मनी दाटे. क्रोध मनी दाटे. पाहे करुनी डोळे मोठे सीतामाईच्या क्रोध मनी दाटे. क्रोध मनी दाटे. सीतामाईला राग आला. कावळ्याला धडा शिकवायचं असं तिने ठरविलं आणि तिने रामाला हाक मारायला सुरुवात केली. रामाया धावूनी आला पायथे कोणी.
रामाया ओ धावूनी आला पायथे कोणी रामाया हो 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 धावूनी आला पायथे कोणी त्रासिले हो मरत्याने त्रासिले हो मरत्याने त्रासिले हो मरत्याने प्रभू रामचंद्रांनी सीतेची हाक ऐकली, परंतु प्रभू रामचंद्र यज्ञाला बसले असल्यामुळे ते यज्ञ अर्धवट सोडून उठू शकत नव्हते. म्हणून त्यांनी काय केलं बघा, यज्ञासाठी आणलेला एक दर्भ हाती घेतला आणि त्याचं ते अस्त्र बनवलं आणि ते अस्त्र कावळ्याच्या दिशेने सोडलं. दर्भ हाती घेऊनी अस्त्र केले मंत्रुनी दर्भ हाती घेऊनी अस्त्र केले मंत्रुनी दर्भ हाती घेऊनी अस्त्र केले मंत्रुनी गर्भ हाती घेऊनी अस्त्र केले मंत्रुणी गर्भ हाती घेऊनी अस्त्र केले मंत्रुणी दिदले त्याने सोडून कागा गाभाराला पळतो तो सुटला कागा गाभाराला पळतो तो सुटला घाबरला पळत तो सुटला घाबरला पळत तो सुटला अवघ्या श्रीखंडात फिरला हरिना अस्त्र सोडी पाठ हरिना अस्त्र सोडी पाठ हरिना अस्त्र सोडी पाठ कावळा घाबरून पळू लागला, अवघ्या त्रिखंडात फिरला, अस्त्र पाठ सोडीना. आता काय करू, जाऊ कुठे, हे तर आता मोठं संकट आलंय, आता माझी पुरी वाट लागणार आहे असं तो समजून कावळा एका मागून एक गाव सोडू लागला. कावळ्यानं सोडलं या गाव कावळ्यानं सोडलं या गाव कावळ्यानं सोडलं या गाव कावळ्यानं सोडलं या गाव. कावळ्याला वाटलं आबाळ फाटलं कावळ्याला वाटलं आबाळ फाटलं केली त्याने दावादा कावळ्यानं सोडलं या गाव कावळ्यानं सोडलं या गाव कावळ्यानं सोडलं या गाव कावळ्यानं सोडलं या गाव. कावळ्याला वाटलं आभाळ फाटलं कावळ्याला वाटलं आभाळ फाटलं केली त्याने धावादा कावळ्यानं सोडलं या गाव. कावळा धावाधाव करून हैराण झाला, तो सैरावैरा पळू लागला, धावून धावून त्याच्या अंगाला घाम फुटला. इतक्यात त्याला इंद्राची आठवण झाली, म्हणून तो इंद्राच्या घरी गेला, पण इंद्राने सुद्धा त्याला भाव दिला नाही. म्हणून कावळा जीव घेऊन पळत सुटला. त्याला कोणीच मदत करीना, कोणी जवळ घेईना. तेव्हा दुःखी होऊन तो म्हणतोय, देईना कोणी मतीचा हात मरण पाहतो दिवस रात देईना कोणी मतीचा हात मरण पाहतो दिवस रात. देईना कोणी मतीचा मरण पाहतो दिवस रात. देईना कोणी मतीचा मरण पाहतो दिवस रात. लागला मनी तो दुरू लागला मनी तो दुरू लागला मणी तो जुरू लागला मणी तो जुरू मरण पाहतो दिवस रात. देईना कोणी मतीचा मरण पाहतो दिवस रात. देईना कोणी मतीचा मरण पाहतो दिवस रात. कावळा मनात झुरू लागला, त्याला मार्ग कुठेच दिसेना. सगळीकडे त्याला अंदाज दाटू लागला. आप्तसोकीय दूर गेले, आधार कोणाचाच मिळानासा झाला. कावळा धावून धावून हैराण होतो. त्याच्या मागे रामाचे अस्त्र लागलेले असते. पळता पळता त्याला नारद मुनी समोर दिसतात.
कावळा जवळ जाऊन त्यांना सांगतोय, झालो जाऊनी हैराण नूरे देयामध्ये त्राण, झालो जाऊनी हैराण नूरे देयामध्ये त्राण, झालो जाऊनी हैराण नूरे देहामध्ये त्राण, झालो जाऊनी हैराण नूरे देहामध्ये त्राण, झाला कासावीचा प्राण आले जवळी मरण, झालो जाऊनी हैराण नूरे देहामध्ये त्राण, झालो जाऊनी हैराण नूरे देहामध्ये त्राण. त्याची सर्व हकीकत ऐकून नारद त्याला म्हणतोय, अरे मूर्खा, कसं रे तुला कळलं ना, 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 परत्रीचा तू लोभ करायला, परत्रीचा तू लोभ करायला, परतीचा तू लोभ करायला, परतीचा तू लोभ करायला, आपुल्या हाते पायी दगड कमाईला, आपुल्या हाते पायी दगड कमाईला, आपल्या हात पाय दगड कमारीला, आपल्या हात पाय दगड कमारीला, फळ हे आता बघना, कसं रे तुला कळलं ना, कसं रे तुला कळलं ना, कसं रे तुला कळलं ना. नारद म्हणतोय, आता याला काहीच उपाय नाही, तू भयंकर मोठं पातक केलंयस. आता हे पातक केलंय ना, त्याच्यावर मला एक आठवण येते. एकदा मी रस्त्यानं असंच जात होतंय तेव्हा हे अरुण बुवा माका वाटेत भेटले आणि म्हणतात मका की बुवा जरा माझ्याबरोबर येतास काय, माझे मानलेले आजोबा जरा सिरियस आहेत, त्यांना बघून येऊ. थंय गेलो तर ते म्हातारे आसान नसान क्विक करत होते. मी सांगितलंय, बुवा जरा पुढे जावा आणि आसान नसान क्विक कशा करतात ते बघा आणि त्यांना काय वया तर विचारा. तेव्हा मी सांगितलं की कागद आणि पेन घ्या आणि त्यांना द्या, त्यांची शेवटची काय इच्छा आहे ते पाहू. तेव्हा म्हाताऱ्यान काहीतरी लिहिल्यान व गुटूक केलं. तेव्हा मी बुवांका सांगितलंय, जरा वाचा आणि म्हाताऱ्यांची शेवटची काय इच्छा आहे ती बघा. त्यावर असा लिहिलेला होता, बुवा माझ्या ऑक्सिजनच्या पाईपवरचो तुझं पाय काढ रे. तेव्हा मी सांगितलंय, मरान दे, जाऊन दे रे, असा केव्हा तरी होता आपल्या हातान पातक. तर अरुण बुवान असा पातक केल्यान नारद सांगतोय, कावळ्या तू पातकी आहेस, तेव्हा या पापाचं बळ तुला भोगावंच लागेल. कारण राम हा एक बाणी आहे, त्याचं असर तुला ठार मारणार. तेव्हा तू रामाचे चरण धर आणि त्याला तू शरण जा, म्हणजे तुला तो शिक्षा करेल पण ठार मारणार नाही. तेव्हा रामाचे पाय धरून रामाला कावळा म्हणतोय, काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. कोटी घाल अपराध, कोटी घाल अपराध, कोटीगाल अपराध, कोटीगाल अपराध, चरणी ठेवी तो मी माता, काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही, काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही. कावळा रामाजवळ जाऊन प्राणाची भीक मागतो. तेव्हा रामाला दया येते आणि तो कावळ्याला सांगतोय, जाईना रे बाणा व्यर्थ कधी माझा, केल्या कर्माची मिळेल तुला रे सजा, जाईना रे बाणा व्यर्थ कधी माझा, केल्या कर्माची मिळेल तुला रे सजा, जाईना रे बाणव्यर्थ कधी माझा, केल्या कर्माची मिळेल तुला रे सजा, जाईना रे बाणव्यर्थ कधी माझा, केल्या कर्माची मिळेल तुला रे सजा. एक चक्षु फुटेल तुझा, नाही
रे सजा जाईना रे भानव्यत कधीही माझा केल्या कर्माची मिळेल तुला रे सजा एक रज्जू फुटेल तुझा नाही अशी उपाय तुझा एक रज्जू फुटेल तुझा नाही अशी उपाय तुझा राम कावळ्याला म्हणतोय तू शरण आलास म्हणून मी तुला सोडतोय, परंतु जगायचे असेल तर फार दुःख भोगावं लागेल. माझ्या अस्त्राची खून म्हणून तुझा एक मी डोळा फोडतो, प्राणावरचे डोळ्यावर निभावले असं समज. तुला फक्त पितृपक्षामध्ये पिंडदाना दिवशीच मान मिळेल. अशा प्रकारे रामाच्या अस्त्राने कावळ्याचा डोळा फोडला. इतके झाल्यावर गंधर्व तिथून दुःखी अंतकरणाने निघून गेला आणि इथे आमचं भारूड संपलं. राम विजय ग्रंथमान राम विजय ग्रंथमान कथा त्यातून एक घेऊन कथा त्यातून एक घेऊन वेडे वाकुडे करुणी कवन वेडे वाकुडे करुणी कवन काजी राम करी श्रीराम वंदन काजी राम करी श्रीराम वंदन काजी राम करी श्रीराम वंदन. विजय ग्रंथमान राम विजय ग्रंथमान कथा त्यातून एक घेऊन कथा त्यातून एक घेऊन वेडे वाकुडे करुणी कवन वेडे वाकुडे करुणी कवन काजी राम करी श्रीराम काजी राम करी श्रीराम काजी राम करी श्रीराम श्रीराम श्रीराम. ओम गजाननाय ओम गजाननाय मंगलमूर्ती गजाननाय गजाननाय ओम गजाननाय मंगलमूर्ती गजाननाय गजाननाय ओम गजाननाय मंगलमूर्ती गजाननाय गजाननाय ओम गजाननाय मंगलमूर्ती गजाननाय
गजाननाय गजाननाय ओम गजाननाय मंगलमूर्ती गजाननाय गजाननाय ओम गजाननाय मंगलमूर्ती गजाननाय गजाननाय ओम गजाननाय मंगलमूर्ती गजाननाय. देसाई बुवानी महेश माका सांगल्यानी की कणकवलेसून शिरवलेसून माझा मालवण जवळ आमका तेव्हा आमका सगळा मालवणी येता जशी काय मालवण यांच्या नावावर डिक्शनरीज काढलेली आहे. बुवा आमका पण मालवणी येता पण लक्षात ठेवा तुमचं कणकवली शिरवलेसून खडे आतमध्ये कवळकाडीत गाव राहतात आमका माहित आहे पण फोंड्यासून आमच्या सगळ्या गाडी येतात कोल्हापुरा मार्गे जाणाऱ्यो. पहिल्यांदा सुद्धा फोंड्यासूनच सगळे मुंबई जाणाऱ्या गाडी फोंड्या मार्गे जायचो जुन्या लोकांनी माहीत आहे सगळ्यांका. आणि तुमचा गाव खडे होता आतमध्ये तर आमच्या गावाची प्रसिद्धी करू नको बुवा आमचं गाव सगळ्यांका माहीत आहे फोंडाघाटचं मोद. तर आमका मालवणी येत आहेत मग काय गजऱ्यातून मालवणी रिमिक्स आहे का आमचा. बुवा ऐका बुवा बुवा ऐका बुवा रात्रंदिवस भजन करून देसाई बुवा झाले हैराण. रात्रंदिवस भजन करून देसाई बुवा झाले हैराण. बुवा बुवा भाजी बुवा बुवा भाजी हा दुसऱ्याला शिकवी ज्ञान स्वतः आहे कोरडा पाषाण म्हणतो स्वतःला मी बलवान हा दिसतो भैरू पेलवान. लावतो पळवून 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 लावतो पळवून. ऐकून घे ना नको वल्गना घालू नको तू रे इथे धिंगाणा. ऐकून घे ना नको वळगना घालू नको तू रे इथे ठिकाणा. तुला सांगतो रे पुन्हा पुन्हा तुला सांगतो रे पुन्हा पुन्हा तुला सांगतो रे पुन्हा पुन्हा. तू मारशील लापतान नाही सरगमचे ठिकाण तू रे म्हणसी स्वतःला महान जसा लंकेचा रावण. लावतो पळवून 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 लावतो पळवून. अर्थवीन नको भाषण संतांचे गारे गुणगान. अर्थविना नको भाषण संतांचे गारे गुणगान. त्याने होशील रे पुण्यवान त्याने होतील रे पुण्यवान त्याने होतील रे पुण्यवान. करू गंगो तू गर्वाची भाषा करू नको तू फुकट तमाशा सगळी मूठ ठेव झाकून नको दाखवू तू उघडून. लावतो पळवून 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 लावतो पळवून. बुवा देसाई बुवा मागा शिकवितात मालवणी कसा बोलायचा ना आता आमचा मालवणी रिमिक्स आहे का ऐका. Mr. Walwe, he's a teacher. Mr. Desai, you're a teacher. Mr. Maya, wazau tuya. Wow man, better than that. राम नाम गारे मुखान भजनात करू नको अभिमान. राम राम कार्यमुखन वंदनात करू नको अभिमान. त्याने होईल तुझी धूळ धान त्याने होईल तुझी धूळ धान त्याने होईल तुझी धूळ धान. किती आले आणि किती गेले अभिमानाने वाटोळे झाले याची ठेवा जरा तुम्ही जाण तुम्ही बोला मुखी नारायण. लावतो पळवून लावतो पळवून लावतो पळवून लावतो पळवून लावतो पळवून
पळवून लावतो पळवून लावतो पळवून लावतो पळवून. भारुड आहे शमी महात्म्य अर्थात भृशुंडीचा शाप. ऐका मंडळी कथा सांगतो शमी महात्म्याची. ऐका मंडळी कथा सांगतो शमी महात्म्याची. गणपतीच्या परम भक्ताची भृशुंडीच्या शापाची. गणपतीच्या परम भक्ताची भृशुंडीच्या शापाची. ऐका मंडळी कथा सांगतो शमी महात्म्याची. ऐका मंडळी कथा सांगतो शमी महात्म्याची. गणपतीच्या परम भक्ताची भृशुंडीच्या शापाची. गणपतीच्या परम भक्ताची भृशुंडीच्या शापाची. विहितोन्न नावाच्या नगरामध्ये औरस नावाचा एक वेदशास्त्र संपन्न असा ब्राह्मण राहत होता. त्याला शमिका नावाची एक कन्या होती. ही कन्या 7 वर्षाची झाली तेव्हा त्या काळच्या रिवाजाप्रमाणे औरस ब्राह्मण तिच्यासाठी वर शोधू लागला. म्हातारी माणसा सांगत नाही, आमच्या येळाक लवकर लग्न व्हायची. मी लग्नात येदा होतो आणि ते येदे होते. आता तो कवा रवलो नाही बुवानू. तेव्हा कसा होता, आऊस बापू झिलाक पोरग्याक बघून देताना चांगल्या घराण्यातला पाहुणे सोयरे सगळा बघून ठराव करायचे. झिलाचो संसार सुखाचो हो खयो, आपणाक पण म्हातारपणे बघू खया. सो खैसर तरी माग इलो काय हळूहळू पुढचा बोलणं सुरू होतला. मग साखरपुडे इलोस म्हणा. आता वयाची मर्यादा 18 वर्ष पोरगे आणि 21 वर्ष नवऱ्या. पुरी नसली तर पोलीस कंप्लेंट होतल्या. तेव्हा झिलत 21 वर्षाचं होईपर्यंत वाट बघता आणि आवशी बापाशी न विचारता कोणा तरी पोरग्या सून म्हणून घरात घेऊन येता. थोडे दिवस घरात नाटकं चालतात म्हणा. तर बुवानो आता जमानोच तसो इलो. तेव्हा त्या काळच्या रिवाजाप्रमाणे औरस ब्राह्मण शमीसाठी वर शोधू लागला, म्हणजे जावई शोधू लागला. औरसाच्या वर संशोधनाच्या प्रयत्नात त्याला अशी वार्ता मिळाली की धौम्य ऋषींचा पुत्र मंदार सध्या शौनक ऋषींकडे विद्याभ्यासासाठी राहिला आहे. इतक्यात शौनक ऋषींचे मंदारसोबत आश्रमात आगमन होते. मंदारला पाहताच औरस ब्राह्मणाच्या मनात असे विचार येतात की जावई असावा तर असाच, कारण धौम्य ऋषींचा मुलगा होता दिसायला सुंदर. दिसायला सुंदर आणि नाव त्याचं हो मंदार. धौम्य ऋषींचा मुलगा होता दिसायला सुंदर. दिसायला सुंदर आणि नाव त्याचं हो मंदार. धौम्य ऋषींचा मुलगा होता दिसायला सुंदर. दिसायला सुंदर आणि नाव त्याचं हो मंदार. असं चिकनो पोरगं बघल्यान मंदार आणि औरस ब्राह्मणाने आपली कन्या शमिका मंदारला देण्याचे ठरविले. धौम्य ऋषींना देखील शमिका सून म्हणून योग्य वाटली. दोघेही एकमेकांना अनुरूप होते. सध्याचं लग्न म्हटल्यानंतर साखरपुड्याचा अगोदर इलाज वडील माणूस पोरगेच्या बापाशी विचारतलो, आपा आमका काय का बोलावला. मग म्हणतले, नाही चेडवाक बघू गेले फोंड्यासून पाहुणे. हा मग तू पोरगी दाखवतस काय. कोणतरी म्हातारो कोणतरी भुतुरलो विचारतलो. पाहुण्यांक काय विचारतले. मग हा म्हटल्यावर पोरगी दाखवतात आणि मग ते तकडचं कोणतरी म्हणतलो नवरो मुलगा आणला. मग हे कोणतरी त्यांच्यातच असतलो तो पोरगो त्याचा मित्र म्हणतलो, हे बाबा उभो रो पोरगे पाहुणे बघतो तुका. मग पाहुणे पोरगे दाखवतले. बिचारो उभं राहतलो, रामराम म्हणतलो, रामराम मंडळी म्हणतलो आणि खाली बसतलो. आणि मग जाणते माणूस विचारतले, काय रे बाबा पोरगेच्या अंगार काय घालतो. मग कोणतरी म्हणतलो, काय नाही तसं आमचा सगळा ठरलेला, तसा काय आमका अगोदरच व्यवहार झालेला. मग दुसरे कोणतरी आमका कशा बोलावला लाडू खा. हां मग त्यातलं एक जाणतो म्हणतलो, मग पुढचं ठराव कसो लग्नाचा. तुम्ही पोरगाकडे आमच्याकडे येतालास का उचला नेतालास का आम्ही तुमच्याकडे येताला. मग कोणते सांगतो, नाही आम्हीच तुमच्याकडे येता. मग काय तर सगळं व्यवहार मिटवतो आणि मग झाला आमंत्रणाला सुरुवात होता. त्या ह्याच्याकडे पाहुण्या सोयऱ्यांकडे सगळी म्हातारी हिस्तारी माणसं येतो त्या यजमान्याकडे आणि त्याच्यात म्हातारे असतातच होयो यो म्हणणारे. त्या होयो चालू होतं. ते होयो ऐका. नकला सकला गोळा झाली, नकला सकला गोळा झाली. नकला सकला गोळा झाली, नकला सकला गोळा झाली. हळद लावू सुरुवात केली, हळद लावू सुरुवात केली.
जाऊन सुरुवात केली हळद जाऊन सुरुवात केली नवरदेवाक थंडी भरली नवरदेवाक थंडी भरली नवरदेवाक थंडी भरली नवरदेवाक थंडी भरली असं होय म्हणून सगळे कार्यक्रम चालू असतात. तकडची माणसं हकडची माणसं एकमेकाक ठोमणीवरून अशी होय म्हणतच असतात. होया म्हणणाऱ्यांची डबरवाले चालू असतात. सगळीजण आपापल्या कामात मग्न असतात. नवरेक साडी नेसवणारी वेगळी यरवान धरणारे वेगळं भटजी आपली तयारी करीत असतात. वाजंत्री आपले वाजंत्री घेऊन सगळे वाद्य घेऊन तयार असतात आणि लग्नाक सुरुवात होता. मंगलाष्टका सुरू होतं. आली लग्न घटी समीप नवरा घेऊन या वावरा गृह्योक्ते मधुपर्क पूजन करा अंतस्फटा ते धरा दृष्टा दृष्ट वधुवरान करणे दोघे करावी उभी वाजंत्री बहुगल्बलान करणे कुर्या सदा मंगलम शुभ लग्न सावधान तदैव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेङ्ग्रियोगौ स्वरामि शुभलग्न सावधान अशा प्रकारे लग्न राहतं. आणि बुवांसारखे जे असतात ते कधी कधी जेवणावर ताव मारू मिळतात आडू हात मारू बघतात सांबारा पियान खाऊ कधी मिळतात. हे असे असतात बुवांचे मित्र ते सगळे जेवतं विळतात. अशा प्रकारे शमीचे लग्न मंदार बरोबर होतं. लग्नानंतर शमी मंदारचा आश्रमात सुखाचा संसार सुरू झाला. मंदार शमीचं लग्न झालं अशी आनंदाची बातमी भृशुंडी ऋषींना समजली. दाम्पत्यात आशीर्वाद देण्यासाठी गणपतीचे परमभक्त हे भृशुंडी ऋषी आश्रमात येतात. एके दिवशी भृशुंडी आले आश्रमात उभे राहिले. एके दिवशी भृशुंडी आले आश्रमात उभे राहिले एके दिवशी भृशुंडी आले आश्रमात उभे राहिले शमी मंदा त्यांना हसले त्यांची थट्टा करू लागले. एके दिवशी भृशुंडी आले आश्रमात उभे राहिले एके दिवशी भृशुंडी आले आश्रमात उभे राहिले श्री गणेशाची दीर्घकाळ उपासना करून ऋषुंडीने आपली भक्ती सिद्ध केली होती. श्री गणेशाचा वरप्रसाद म्हणून या ऋषींच्या दोन्ही भुयांमध्ये सोंडेसारखा आकार निर्माण झाला होता. त्यावरून त्यांना भृशुंडी हे नाव पडले होते. पण बराच काळ तपश्चर्या केल्याने त्यांचे रूप मात्र काहीसे विचित्र झाले होते. मोठे पोट व नाकाचा विचित्र आकार असे बेडब रूप पाहून शमी व मंदार हसून म्हणाले, कसे दिसता तुम्ही विचित्र मुनी, कसे दिसता तुम्ही विचित्र मुनी. ऋषी मुनी 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 आलेल्या पाहुण्यांचे स्वागत न करता त्यांचा हसून थट्टा मस्करी करून अपमान केला. तेव्हा भृशुंडी ऋषी क्रोधित झाले आणि म्हणाले, मला पाहुनी तुम्ही दोघेही हसता शाप देतो आता. 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 शाप देतो आता. शाप देतो आता. तुम्ही मला विनाकारण हसलात म्हणून मी तुम्हा दोघांना असा शाप देतो की तुम्ही दोघेही काटेरी वृक्ष व्हाल. तुम्ही अशा निर्जन स्थळी जाल की पक्षी सुद्धा तुम्हाला स्पर्श करणार नाही. असा भृशुंडीने शाप दिल्यावर लगेच मंदार व शमी दोघेही वृक्षरूप झाली. मंदारचा मंदार वृक्ष व शमिका शमी वृक्ष झाली.
या दोन्ही झाडांना भरपूर काटे असल्यामुळे त्यांच्या आश्रयाला कोणी जात नव्हते. अशा प्रकारे भृशुंडी ऋषींची शापवाणी खरी ठरली. मंदार शमी आश्रमात नसल्याचे कळताच धौम्य ऋषी व औरस ब्राह्मण चिंताग्रस्त झाले. बराच वेळ शोध घेतल्यानंतरही त्यांचा ठाव ठिकाणा लागेना, म्हणून त्यांनी शौनक ऋषींकडे धाव घेतली आणि म्हणतात, कुठे शोधू मी मंदारान, कुठे शोधू मी शमी, कुठे शोधू मी मंदारान, कुठे शोधू मी शमी. दिव्य दृष्टीची शक्ती जागवा, दिव्य दृष्टीची शक्ती जागवा, थकलो शोधून आम्ही, कुठे शोधू मी मंदारान, कुठे शोधू मी शमी, कुठे शोधू मी मंदारान, कुठे शोधू मी शमी. शौनक ऋषींनी त्यांच्या विनवणीनुसार आपल्या दिव्य दृष्टीने त्यांचा शोध घेतला आणि मंदार शमीला पाहून म्हणतायत, पाहती मंदार शमीला ऋषी मुनी, पाहती मंदार शमीला ऋषी मुनी, दिव्य दृष्टीने गुरुनी जाणुनी, दिव्य दृष्टीने गुरुनी जाणुनी. आणि हा सगळा प्रकार भृशुंडीच्या शापातच आहे असे शौनक ऋषींनी दोघांना सांगितले. तेव्हा ते दोघेही म्हणाले की यावर काहीतरी उपाय सांगा. तेव्हा शौनक ऋषी म्हणाले की भृशुंडी हा गणपतीचा परमभक्त आहे. तेव्हा साक्षात गणपतीलाच प्रसन्न करून घेतल्यावर तेच काहीतरी पर्याय सांगतील. तेव्हा धौम्य ऋषी व औरस ब्राह्मण गजाननाला प्रसन्न करून घेण्यासाठी जंगलात जाऊन खडतर तपश्चर्या करू लागले. यांची खडतर तपश्चर्या पाहून मंगलमूर्ती गणपती म्हणतात, ऋषी मुनी ब्राह्मणा तुम्ही का धावा केला, ऋषी मुनी ब्राह्मणा तुम्ही का धावा केला, प्रसन्न झालो तुमच्यावर मी काय वर तुम्हा हवा, प्रसन्न झालो तुमच्यावर मी काय वर तुम्हा हवा, प्रसन्न झालो तुमच्यावर मी काय वर तुम्हा हवा. श्री गजानन म्हणाले, भक्त हो, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्हाला कोणता वर हवाय तो मागा. तेव्हा मंदार शमीची पूर्वीची रूपे आम्हाला परत करा असे ते ऋषी सांगतायत. भक्तांचे हे गाराणे ऐकून गणपती म्हणतात की माझ्या भक्ताने दिलेला शाप खोटा ठरणार नाही. परंतु वारंवार विनवणी केल्यानंतर मात्र गणपतीला याची दया येते आणि गणपती म्हणतात, मंदार वृक्षाच्या मुळापाशी मी वास्तव्य करीन, मंदार वृक्षाच्या मुळापाशी मी वास्तव्य करीन, त्यामुळे त्याला मिळेल मान, त्यामुळे त्याला मिळेल मान, मी वास्तव्य करीन, मंदार वृक्षाच्या मुळापाशी मी वास्तव्य करीन, मंदार वृक्षाच्या मुळापाशी मी वास्तव्य करीन. गणपती म्हणतात, आजपासून मी मंदार वृक्षाच्या मुळापाशी वास्तव्य करीन, त्यामुळे त्या वृक्षाची कीर्ती होईल असे सांगून गणपती या ऋषींना सांगतायत, मंदार वृक्षाखाली, मंदार वृक्षाखाली पूजा जो कोणी करील माझी, पूजा जो कोणी करील माझी, शमीच्या पानानी त्याची इच्छा होईल फुली, त्याची इच्छा होईल फुली, त्याची इच्छा होईल फुली. जो कोणी मंदार वृक्षाखाली माझी मूर्ती स्थापन करून शमीच्या पानांनी पूजा करील त्याची मनोकामना म्हणजे इच्छा पूर्ण होईल. अशा रीतीने शमीची पाने म्हणजे शमीपत्र मंदार वृक्षाच्या पायथ्याशी पडतील व शमी मंदार एकत्र येतील असे श्री गजाननाने त्या ऋषीमुनीने सांगितलं. तेव्हा ते ऋषीमुनी संतुष्ट झाले आणि आमचं भारूड सुद्धा येथे संपलेलं आहे. दिसतं तसं नसतं जगती याची ठेवावी जाण, दिसतं तसं नसतं जगती याची ठेवावी जाण, अरुणाने कथा वर्णिली पहा मृदुगल पुराण. जगी जीवनाचे सार
घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे त्याचे कर्म तैसे फळ देत रे ईश्वर जैसे त्याचे कर्म तैसे फळ देत रे ईश्वर जैसे त्याचे कर्म तैसे फळ देत रे ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे त्याचे कर्म तैसे फळ देत रे ईश्वर जैसे त्याचे कर्म तैसे फळ देत रे ईश्वर जैसे त्याचे कर्म तैसे फळ देत रे ईश्वर फळ देत रे ईश्वर फळ देत रे ईश्वर जन्मोजन्मीचे संचित भेट झाली अकस्मात जन्मोजन्मीचे संचित भेट झाली अकस्मात जन्मोजन्मीचे संचित जन्मोजन्मीचे संचित भेट झाली अकस्मात भेट झाली अकस्मात भेट झाली अकस्मात जन्मजन्मीचे संचित भेट झाली अकस्मात जन्मजन्मीचे संचित भेट झाली अकस्मात जन्मजन्मीचे संचित जन्मजन्मीचे संचित भेट झाली अकस्मात भेट झाली